अत्यंत भारावून गेलो आणि समग्रपणे दादाचे पाठराखण करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे। आज परिस्थिती बदललेली आहे। दादा नसल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होत आहे, परंतु दादांचा उत्तराधिकारी हा दादांच्या कुटुंबातलाच असेल, त्यावरती चर्चा होऊ शकत नाही। मी तर म्हणतो आमच्या आमदारांची आणि कोणाची बैठक बोलावण्याची सुद्धा गरज नाही। आम्ही सर्वजण एकमुखाने सुनित्रा पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। त्यामध्ये बदल होणार नाही। त्यांच्याशी आम्ही बोलू शकत नाही, परिस्थिती बोलण्याची नाही। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना काही बोलणं हे उचित होणार नाही। परंतु जेव्हा केव्हा बैठक होईल तेव्हा बैठकीमध्ये एकमुखाने एकच मागणी होणार आहे, ते म्हणजे अजितदादा पवारांच्या कुटुंबातली व्यक्ती म्हणजे सुनेत्रा वहिनी यांनीच आमचं नेतृत्व करावं, यांनी गटनेत्यापदाची जबाबदारी सांभाळावी, यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळावं आणि अजितदादाच्या हातामध्ये ज्या सत्ता होत्या त्या सर्व सत्ता सुनेत्रा वहिनीकडे सुपूर्द कराव्या, अशा प्रकारची विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला करणार आहोत। नाही, मी सर्व आमदारांशी बोललो आहे, दिलीप काकांशी बोललो आहे, नितीन तर इथे माझ्याजवळ बसलेला आहे, सरोजभाई माझ्याजवळ बसलेले आहेत, त्याच्यानंतर खोसकर बसलेले आहेत, जिरवाळांनी पण त्यांची भूमिका मांडलेली आहे। मी आशुतोष काळेंशी पण बोललो, त्यानंतर डॉक्टर किरण लहामटेंशी बोललो, संग्राम जगतापांशी बोललो, राजेश विटेकरांशी बोललो, काशीनाथ दाते सरांशी बोललो। काल परवा काही मंत्री महोदय मला या ठिकाणी दत्तामामा भरणे आणि त्यांच्याशी बोललो। काल मला अंत्यविधीच्या काळामध्ये जी लोक भेटली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार, त्या सर्व लोकांचं एकमुखी म्हणणं आहे की आपल्याला वहिनीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं लागेल। आमचा पक्षच मुळात अजितदादा पवार आहे, त्यामुळे आम्हाला तो दुसरा विचार आमच्या मनाला शिवूच शकत नाही। त्यामुळे आमच्यामध्ये मतभेद होण्याचं काहीच कारण नाही आहे। एकमताने एकमुखी एका मिनिटामध्ये आमचा ठराव पास होईल आणि तो ठराव जेव्हा मीटिंग बोलवतील, मीटिंग बोलवण्याची पत्र किंवा त्या ठिकाणी फोन दूरध्वनी संदेश अद्याप आम्हाला प्राप्त झालेला नाही कोणाला। जेव्हा प्राप्त होतील तेव्हा आम्ही एकमुखी एका मताने तो ठराव या ठिकाणी पास करणार आहोत आणि सुनेत्रा वहिनीला पूर्ण अधिकार देणार आहोत। त्यांनी आमचं नेतृत्व करावं, त्यांनी पक्षाचं नेतृत्व करावं आणि त्यांनीच महाराष्ट्रातल्या जे काही उपमुख्यमंत्री यांची खाती दादांकडे होती ती सगळी खाती त्यांनी सांभाळावी, अशा प्रकारची विनंती वजा ठराव आम्ही या ठिकाणी करणार आहोत। जे 2 ठराव करायचे, जे निवडणूक आयोगाला एक ठराव द्यायचा आहे पार्टीसाठी आणि एक दुसरा ठराव आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना द्यायचा आहे, तर त्या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून निर्णय घेऊ। दुर्दैवाने काय झालं आहे की दादांनी ज्या वेळी चर्चा केली त्यावेळी माननीय मुख्यमंत्री आणि दादाच बरोबर होते, आमच्यापैकी कोणीच नव्हतं। त्यामुळे त्यांची चर्चा काय झाली हे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांनाच माहिती असेल। त्याचप्रमाणे वरती माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि अमितभाई शहा यांच्याबरोबर जी काही चर्चा झाली त्या चर्चेच्या वेळेससुद्धा आमच्यापैकी कोणी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं। त्यामुळे ती चर्चा बहुतेक या ठिकाणी सुनेत्रा वहिनींना माहिती असावी आणि सुनेत्रा वहिनी त्यातून मार्ग काढतील ही आम्हाला खात्री आहे। त्यामुळे आमची जबाबदारी फक्त एकच आहे की आम्हाला गटनेता म्हणून किंवा पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनींना अधिकार प्रदान करणं आणि त्यासाठी आमच्या कोणत्याचंही नाव त्यामध्ये दुसरं कोणाचं येणार नाही, दुसरं कोणी या ठिकाणी पुढाकार घेणार नाही। एकमुखाने ठराव या ठिकाणी पास होईल। नाही, मी कोणाशीही चर्चा केली नाही। काही आमदारांशी फॉर्मल चर्चा केली, नेत्यांशी मी चर्चा केलेली नाही नेतृत्वाच्या संदर्भात। परंतु नेतृत्वाच्या बाबतीमध्ये आमच्यामध्ये दुमत असू शकत नाही, आमच्या नेत्यांमध्ये नाही, आमच्या आमदारांमध्ये नाही आणि